नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? लॉकडाऊन असल्यामुळे आपल्याला शाळेत न जाता शाळा आपल्या घरापर्यंत आलेली आहे. मित्रांनो, आपण मागच्या पाठामध्ये नाच रे मोरा ही कविता अभ्यासली होती. सर्वांनी पुस्तकं आणलेली असतील आज. मागच्या पाठाला मी सांगितलं होतं. आणलेत ना? ओके. मुलांनो, कविता पाठ झाली असेल तर तुम्ही ती बिना बघता न पाहता वहीत लिहिण्याचा प्रयत्न करा. ज्यावेळी प्रत्यक्ष आपण शाळेत भेटू त्यावेळी आपल्याला मी वहीवर न पाहता लिहायला देणार आहे. तुमची सर्वांची कविता पाठ आहे अशी मी अपेक्षा करतो. आता आपण एक पाठ अभ्यासणार आहोत आणि पाठाचा नाव आहे हत्तीचे चातुर्य. पहा, चातुर्य या शब्दाचा अर्थ आपल्याला प्रथम माहीत असणे आवश्यक आहे. चातुर्य म्हणजे हुशारी. पहा, प्राणी आपल्यापेक्षा कसे चतुर असतात, हुशार असतात हे या पाठात अभ्यास करणार आहोत आपण. या अगोदर देखील तुम्ही लहानपणी काही गोष्टी अभ्यासलेल्या आहेत. पुन्हा एकदा आपण त्या गोष्टीचं अनुभव घेऊया. सर्वांना अवगत असलेली गोष्ट मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय. थर्स्टी क्रो, हुशार कावळा. कावळ्याची गोष्ट तुम्हाला सर्वांना माहीत आहे, बरोबर? एका जंगलात एक कावळा तहान लागली म्हणून भटकत असतो आणि या तहानेने तो कावळा अगदी व्याकुळ झालेला असतो. पुढे काय होतं? फिरता फिरता कावळ्याला एक रांजण दिसते आणि त्या रांजणावर कावळा जाऊन बसतो, बरोबर? कावळ्याला त्या रांजणामध्ये तळाशी अगदी छोटंसं पाणी दिसतं. कमी प्रमाणात पाणी होतं, एकदम तळाला गेलेलं. कावळ्याला तहान लागल्यामुळे युक्ती सुचली. काय केलं कावळ्याने? आजूबाजूला पाहून त्याला खडे दिसले आणि एक एक खडा उचलून तो कावळा त्या रांजणात खडे टाकू लागला. थोड्या वेळाने काय झालं? खडे टाकल्यामुळे पाणी हळूहळू वर आलं आणि तहानलेला कावळा त्या रांजणातील पाणी पिला. यावरून आपल्याला काय कावळ्याची हुशारी समजली. असंच ही झाली आपल्याला कावळ्याची गोष्ट, सर्वांना माहीत होती. या पाठात आपण हत्तीचे चातुर्य अभ्यासणार आहोत. जसा कावळ्याचं चातुर्य मी तुम्हाला सांगितलं. हत्ती सर्वांना माहीत असेल, बघितलेला असेल, बरोबर? पुस्तकं समोर आहेत तुमच्या. पहा, चित्रात तुम्हाला हत्ती दिसतो आणि या हत्तीचं चातुर्य कसे आहे या पाठात अनेक चित्रे दिलेली आहेत. त्या चित्रांचा अभ्यास करून हा पाठ आपल्याला स्टोरी रूपाने हत्तीचे चातुर्य समजून घ्यायचं आहे. मुलांनो, लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण घरी बसलेले आहात. अनेक कंटाळून आपण अनेक खेळ खेळतोय. खेळांच्या बाबतीत तुम्हाला मी सांगितलेलंच आहे, इनडोअर आणि आउटडोअर. इनडोअरमध्ये म्हणजे घरामध्ये खेळणारे खेळ कोणते? बुद्धिबळ, कॅरम, सोंगाड्या, बरोबर? तुम्ही हे खेळ खेळता घरामध्ये. आता
अभ्यासाला कंटाळा आला का तुम्ही इनडोअर गेम खेळता. त्याचप्रमाणे आउटडोअर गेममध्ये कबड्डी, खो खो, फुटबॉल जे खेळ मैदानावर खेळले जातात त्याला आपण आउटडोअर गेम म्हणतो. असाच फुटबॉल हा खेळ ही मुले या पाठामध्ये कसे खेळतात त्याचा देखील चित्र आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर तुम्हाला सशाचं चित्र दिलेले आहे. बघा, रॅबिट ससा हा देखील तुम्हाला प्राणी अवगत आहे. सस्याची गोष्ट देखील माहीत आहे तुम्हाला, ससा आणि कासव. ससा पळत पळत पुढे जातो. पुढे गेल्यावर ससा पाठीमागे वळून पाहतो, कासव खूप लांब राहिलेला आहे. हे पाहून ससा एका झाडाखाली झोपी गेलेला असतो आणि कासव त्याला पार करून तो पुढे जातो आणि शर्यत कोण जिंकतो? ससा झोपल्यामुळं कासव. या ठिकाणी आपल्याला सशाची आणि कासवाची शर्यत मध्ये कासव जिंकतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला देखील त्या प्राण्याची हुशारी आपण अभ्यासलेली आहे. अशाच इथे ससे आपल्याला तिसऱ्या चित्रात दिसतात. पुढे एक आपल्याला खड्डा दिसतो चित्रामध्ये. बघा, चित्रातील खड्ड्यामध्ये आपल्याला तो फुटबॉल कसा पडतो. खड्डा पहिले आपल्याला माहीत पाहिजे. रस्त्यावर आता पावसाळा आहे, रस्त्यावर अनेक खड्डे साठलेले असतात आणि त्या खड्ड्यामध्ये पाणी असतं, बरोबर. त्याच्यामुळं वाहन चालक काय करतो, तर खड्ड्याला काय करतो, ओव्हरटेक करतो. म्हणजे रस्त्यावरचा खड्डा तुम्हाला आता सध्या पाहायला मिळतोय. ओके. आता पुढचं चित्र आहे फळीचं. फळी म्हणजे तुमचा डेस्क. बघा, वर्गात आपल्या बेंच आहेत. बरेचसे विद्यार्थी त्या बेंचमध्ये डेस्कवर आपले दप्तर ठेवतात. एखाद्या मुलाला जर ते ठेवायला जागा नसेल तर आपण त्या वर्गशिक्षकाला सांगतात, सर डेस्क नाही. मग काय, कुठेतरी एका आपल्याला फळी लावायला पाहिजे, या आपण तक्रार मुख्याध्यापकाला सांगतो. जर फळी तुम्हाला माहीत आहे बेंचला जी लावलेली असते ती. आणि शेवटच्या चित्रात आपण हत्ती, ज्या प्राण्याचा आपण या पाठात अभ्यास करणार आहोत, त्या हत्तीचं चित्र दिलेले आहे. पहा मुलांना, चित्रात पाहून आपल्याला हा पाठ अभ्यासाचा आहे. जास्त लेखन दिलेलं नाही, चित्रे जास्त दिलेली आहेत. तर आता आपण पहिल्या चित्राचा अभ्यास करायला सुरुवात करूया. बघा, पहिल्या चित्रात आपल्याला दोन मुले दिलेली आहेत. ती फुटबॉल खेळतात आणि एक मुलगी आहे, बरोबर. मैदानावर मुले फुटबॉल खेळत असताना त्या चित्रामध्ये 3 ससे देखील दिलेले आहेत. ते 3 ससे मुलांना काय सांगतात, तुम्ही खेळ खेळा. तर पाण्याची भूमिका त्या सशांनी घेतलेली आहे. दुसऱ्या चित्रामध्ये काय दिलेले आहे का, आता ती खेळणारी मुलं आणि ती मुलगी पाठीमागं वळून पाहत आहेत. आता पाहणारे ससे आता दुसऱ्या चित्रामध्ये फुटबॉल खेळण्याचं त्यांनी चित्र दाखवलेलं आहे. पहिल्यांदा ससे पाहत होते, आता मुले पाठीमागे वळलेली आहेत आणि ससे फुटबॉल खेळत आहेत. ससे फुटबॉल खेळता खेळता फुटबॉल हा खड्ड्यात गेलेला आहे. खड्ड्याच्या सभोवती ते ससे तिसऱ्या चित्रात आपल्याला दिसतात. मुलांनो, चौथ्या चित्रामध्ये त्या सशांनी युक्ती काढलेली आहे. एक फळी त्या खड्ड्यात टाकून ते मुले फुटबॉल काढण्याचा प्रयत्न करतात. पहा मुलांना, तो फुटबॉल फळी टाकून काही निघत नाही. पहा, त्यांना जवळच एक हत्ती जाताना दिसतो आणि त्या हत्तीला ती थकलेले ससे ते फुटबॉल काढत आहेत हे दिसतं. हत्तीनं काय केलं, बाजूच्या एका ती खड्ड्यामध्ये त्याने काय टाकलं, पाणी आणलं सोंडीमध्ये आणि हत्तीनं त्या बाजूच्या खड्ड्यातून त्यांनी पाणी आणलं आणि सशांच्या पुढे जो खड्डा होता त्या खड्ड्यात ते पाणी टाकलं आणि पाणी टाकल्यामुळं काय झाला,
तो फुटबॉल खड्ड्याच्या वर आलेला दिसतो. आता शेवटचं चित्र 6वं ते आपल्यासाठी ठेवलेलं आहे. 6वं चित्र, त्यामध्ये चित्र आपण म्हणजे आपण अभ्यास केल्यानंतरचं चित्र आपल्याला, आता कुठलं चित्र येईल यामध्ये आता सांगा बरं. आता खड्डा दिसेल, हत्ती दिसेल, ससे दिसेल आणि पाणी टाकल्यावर तो बाजूला बॉल आलेला, ते चित्र आपल्याला काढायचं आहे. पहा, असं आपण या पाठाचा अभ्यास चित्रात पाहून केलेला आहे. शेवटच्या चित्रात आपण फुटबॉल बाहेर निघालेला आपल्याला चित्र स्वतः काढायचं आहे. बरोबर. या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे, परंतु पाठाखाली विविध चित्रे आहेत. ती आपण जर पुन्हा एकदा अभ्यासूया, की जर प्रश्न धड्या पाठाखालील काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांचं उत्तर देखील आपल्याला अचूक देता यावं म्हणून आपल्याला चित्रांचं पुन्हा एकदा निरीक्षण करायचं आहे. पुन्हा एकदा पाठ आपण समजून घ्यायचा आहे. बरोबर. काय पहिल्या चित्रामध्ये आपण काय बघितलं? 2 मुले फुटबॉल खेळत आहेत, एक त्यांच्याबरोबर मुलगी देखील आहे. आणि नंतर फुटबॉलचा खेळ खेळल्यानंतर जे ससे पाहतात तो खेळ, ते ससे आता खेळ खेळायला येतात आणि मुले पाठीमागे जातात. मुले तोंड पलीकडे करून उभे आहेत, ससे खेळ खेळतायत. खेळता खेळता फुटबॉल खड्ड्यात गेला. खड्ड्यात गेल्यानंतर सशांचा खेळ थांबला. पुढे फळी घेऊन ते ससे काय करतात? फुटबॉल काढण्याचा प्रयत्न करतात. बाजूनं एक हत्ती त्या सशांची मेहनत पाहतोय. डोळत एक हत्ती येत असतो आणि त्या हत्तीने त्या सशांना मदत केलेली आहे. आणि मदत करताना त्या हुशार हत्तीने ते आपल्याला आपले चातुर्य त्याने दाखवलेले आहे. काय केलं त्याने? पाणी सोंडीने आणलं आणि त्या खड्ड्यात टाकलं. त्यामुळे तो फुटबॉल बाहेर आला आणि त्यांनी अशा प्रकारे त्या सशांना मदत केलेली आहे. या ठिकाणी आपण हा पाठ 2 वेळा अभ्यासलेला आहे. आता आपण काय करायचं आहे? या पाठाखालील काही प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नांचं उत्तर द्यायचं आहे. पहा, काही प्रश्न तत्पूर्वी तुम्हाला मी विचारतो. पहिल्या चित्रात आपण कसले निरीक्षण केले? 2 मुले व 1 मुलगी. नंतर दुसऱ्या चित्रात मुले बॉल सोडून गेली. बरोबर. तिसऱ्या चित्रात ससे खेळायला आले. आणि आता आपण पाठाखालील प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करायचा आहे. खड्ड्यातील फुटबॉल काढण्यासाठी प्रयत्न करणारे. कोणी प्रयत्न केलेला आहे फुटबॉल काढण्यासाठी? ससे. बरोबर. सशांना मदत करणारा. कोणी केलेले आहे सशांना मदत? हत्ती. बरोबर. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, सुरुवातीला दिलेल्या चित्राखालील नावे सांगा. बघा, पहिल्या चित्राचं आपण सुरुवातीला ते चित्र, पहिलं चित्र काय आहे? काय तिथे पहिल्या चित्रात? मुले. ओके. दुसऱ्या चित्रात काय आहे? फुटबॉल. क्रमांक 3 कसलं चित्र आहे ते? ससे. क्रमांक 4 खड्डा. ओके. क्रमांक 5 फळी. आणि क्रमांक 6 हत्ती. ओके. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, त्या प्रश्नांची उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. कारण परीक्षेत पाठाखालीलच प्रश्न येतील असं नाही, तर अवांतर प्रश्न देखील येत असतात.
मुले कोठे खेळ खेळत होती? मैदानात, ग्राउंड. ससे काय खेळत होते? काय खेळत होते? फुटबॉल. हत्तीने खड्ड्यात पाणी कशाने आणले? सोंडेने. बरोबर. नंतरचा प्रश्न आहे, कोण ते लिहा. खड्ड्यातील फुटबॉल काढण्यासाठी कोण प्रयत्न करत होते? काय येईल उत्तर? ससे. त्याच्यानंतर आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये फिल इन द ब्लँक्स असा देखील एक प्रश्न असतोय. पुढे सुरुवातीला एक शब्द दिलेले असतात ब्रॅकेटमध्ये आणि एक एक ब्रॅकेटमधून तो शब्द ओळखून आपल्याला लिहायचा आहे. पहा, मी तुम्हाला शब्द सांगतोय. तरंग, आभार, चूक करू नका लिहिताना. मैदानात, फळी, सोंडेने. हा, तुम्ही आता मी हे जे शब्द सांगितलेत हे लिहून घेतलेत. मी आता तुम्हाला काही वाक्य सांगतो. त्या वाक्यात कोणता शब्द सुटेबल योग्य असेल तो तुम्ही मला सांगायचा आहे. घरी जाऊन तुम्हाला होमवर्क, घरी बसल्या बसल्या पाठानंतर होमवर्क देखील करायचा आहे. फक्त तुम्हाला योग्य उत्तर काय आहे याची कल्पना यावी म्हणून आपण प्रश्नांची उत्तरं पाहत आहोत. एक काही शाळेची मुले टिंबटिंब खेळत होती. कुठे होती? मैदानावर. खड्ड्यात टिंबटिंब टाकून फुटबॉल काढण्याचा प्रयत्न केला. पॉइंट मध्ये काय येईल? फळी. नेक्स्ट, फुटबॉल पाण्यावर डॅश डॅश बाहेर आला. तरंगत. त्याने हत्तीचे डॅश मांडले, आभार मानले. हत्तीने डॅश डॅश खड्ड्यात पाणी टाकले. कशाने टाकले? सोंडेने. पहा, दुसरा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. तो, ती, ते शब्दांचा वापर करा. तुम्हाला एक शब्द दिलेला असेल, त्याला तुम्ही तो कसा वापराल, ती कसा वापराल, ते कसा वापराल. स्त्रीलिंगी, पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी. पहा, फुटबॉल, तो फुटबॉल. खड्डा, तो खड्डा. हत्ती, तो हत्ती. आणि फळी, ती फळी. वचन बदला असा देखील प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. पहा, सिंग्युलर आणि प्लुरल. मूल, मुले. ससा, ससे. खड्डा, खड्डे. फळी, फळ्या. अशा प्रकारे चित्रात आपण काही प्रश्न उत्तर चित्रावर आधारित काढलेले आहेत आणि त्यांचा अभ्यास केलेला आहे. बघा मुलांनो, हत्तीचे चातुर्य हा पाठ आपण अभ्यासलेला आहे.
पशु पक्षी गुणवंत त्यास कृपा करी भगवंत. देवाने सुद्धा या प्राण्यांना किती महत्त्व दिले आहे आणि याचं आपल्याला कल्पना या पाठात चांगली झालेली आहे. अशा प्रकारे हा पाठ आपल्याला नक्कीच आवडलेला असेल असे मी अपेक्षा करतो. सर्वांनी मी सांगितलेली प्रश्नांची उत्तरं ऐकलेली आहेत. आता तुम्ही हा पाठ संपल्यानंतर काय करायचे आहे, आपल्या वहीत ही प्रश्नांची उत्तरे सुंदर अक्षरात लिहायची आहे. मी कविता देखील तुमची लिहून बिनबघता घेणार आहे शाळा आपली रेग्युलर सुरू झाल्यावर. आणि या पाठाखालील जे प्रश्नांची उत्तरे आहेत ते देखील तुम्हाला लिहायची आहेत. नमस्कार मित्रांनो, धन्यवाद.